शेअर करा, आपल्या चॅनेलला भेट द्या व पुन्हा भेट द्या. नमस्कार, मी पत्रकार कुणाल जाधव. आणि असे तऱ्हेने वारे आल्यामुळे हे झाड पडलेले आहे. इथे दाखवू शकता तुम्ही झाडे. आणि जी काही लोक आहेत ते आपल्याला सांगतील संदर्भात बातमी देतील वारे कसे आले आणि काय झाले घडलं ते आपण पाहूया. हे कसं म्हणजे तुषार सावंत काय आपल्या खेडेगावामध्ये काही लक्षात येत नाही. तुषार सावंतला या बातमीसाठी काहीतरी लावावं ही आमची जनता त्याला कळावी. आणि दुसरीकडे खूप सारी झाडे पडलेली आहेत. हे फक्त एक पेटा आम्ही खूप सारी झाडे या भरपाई द्यायसाठी माहिती मिळेल. पालकमंत्री तुषार सावंत यांच्या घरी आपण आलेलो आहे. झाड तुटल्याबद्दल आपण आलेलो ते जरा शब्द सांगतो. मी झाड निसर्गाचा नियम आहे. झाड पडणार आणि पडत राहणार. मी उन्हाळ्यात कट करायला पाहिजे झाड आणि एवढं वर वाढवून असं चालत नाही. रस्त्यावर झाड पडले असले तरी मला बसवायला प्रयत्न करायचा नाही, कारण की राजकारणाचं पाडलं तर मागात पडत. तुषार मंत्र्याची गाडी. धन्यवाद. अतिवृष्टीमुळे रोड खचलेला आहे आणि माननीय आशिष सावंत सरपंच यांनी बोलावे याविषयी माझं एवढंच म्हणणं आहे की तुषार सावंत मंत्री यांनी या रस्त्याची दखल घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. रोड खचलेले आहेत आणि रोड डबरे पडलेले आहेत याची नोंद घ्यावी. आणि रोडची डबरे पूर्ण चाळण झालेली आहे आणि आपण विचारू शकता आपण व्यवस्थित आहे. आंदोलन घ्यावे या विषयी. आंदोलन घ्यायचं आहे. मुख्यमंत्र्यांना बोलूया आपण आणि जरा रस्ता करण्याची चांगलं त्यांना रस्ता करायचा. माणसं तुमचे पडले गाडीवाले काम की जरा आम्हाला पण दम घेऊ दे. सॉरी आता इथं रोडला डबरं पडलेलं आहे, जरा काहीतरी बघा ना. आधी कशाला मारलीस अशा तऱ्हेने शाळेने झाड पडलेलं आहे आणि आपण पाहू शकता. सरांनी पण नोंद घ्यावी आणि पालकमंत्र्यांनी पण नोंद घ्यावी. धन्यवाद. मुळे आणि निसर्गामुळे माणसं झाडे जगवा, झाडे वाढवा असं हे करायचं असतं. तरी झाडे तोडायचे नसते नाही. वारा आल्यामुळे रामाळ गाव येथील जोरात झाड पडल्यामुळे नुकसान झालेले आहे. पाईपा तुटलेल्या आहे माणसांच्या आणि झाड खूप मोठं होतं आणि वारा आल्यामुळे हे झालेलं आहे. हे आपण सरपंच आशिष सावंत यांच्याकडून पाहू. हे आता ह्याला आम्ही काही करू शकत नाही. याची नोंद तुषार सावंत मंत्री यांनीच घ्यावी अशी माझी नम्र विनंती. वातावरणाच्या आव्यामुळे भूस्खलन याची दक्षता घ्यावी किंवा याची झाडं पडतात याच्याविषयी काही आमच्या गावाची पुनर्वसन करावी अशी माझी नम्र विनंती. तर हे आपल्या बातमीत सांगतील काय झालं. मला येत नाही का. पाऊस पडल्यामुळं शेती वाढलीच नाही, ऊस पण वाढलाच नाही. हे पालकमंत्री आणि काय करा खत बीट टाका, जरा काहीतरी करा. पालकमंत्र्यांनी नोंद घ्यावी. सगळे इकडं गावात धोका आहे आणि हे सगळं होतंय आणि सगळ्यांनी खरंच नोंद घ्यावी. आणि गावात काय पालकमंत्र्यांनी राज्यात झाले काय नुसतं हे सगळे करतात. झाडं आज आंदोलनाला चला आंदोलनाला चलो पत्रकार तुम्ही आगे चला, आम्ही तुमच्या साथ आहे. मार खायला लागले की आम्ही येणार नाही. चला गावातली माणसं म्हणते ते आंदोलन झालंच पाहिजे. आंदोलन झालंच पाहिजे.
माझ्या गावी देखील जोरात वादळ आल्यामुळे मनीष खामकर यांचे घर उडून गेलेले आहे. त्या आज माझे 5 गजोटचे उडून गेलेलं आहे. रडू नका तुम्ही, तुम्हाला पैसे देण्यात येईल. काय म्हणतो मंत्र्याला धडावली का वाट पाहिजे. मंत्र्याला काय पाहिजे? पण तुम्ही सगळी खेळताय ना. काय बाटली एकच होती, कोणी दुसरे हे बघा हे टाकले, त्याला विचारली पण टाकली. पण बाटली तुम्ही टाकताय, घरावर टाकताय, आंदोलन झालंच पाहिजे. नको उभे टाकायला.